आज दाखवणार आहे तुम्हाला मी तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स असं वरण। ही बघा डाळ आपण प्रथम कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे। ही चांगली अशी शिजवलेली आहे। शिजताना त्याच्यात मीठ, हळद आणि टमाटर 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे। मीठ, हळद, 2 मिरच्या हिरव्या आणि टमाटे हे टाकलेले आहे। कारण मीठ टाकल्यावर चवदार लागते आणि शिजते बी। जर मीठ नाही टाकल्यावर चांगली लागत नाही डाळ। आणि तेलाची थोडीशी धार टाकलेली, तेल टाकल्यामुळे डाळ लवकर शिजते। ही बघा ही तुरीची डाळ आपली शिजवून घेतलेली आहे। आज मी तुम्हाला तुरीच्या डाळीचं वरण, मूग आणि तूर डाळीचं मिक्स वरण हे तुम्हाला दाखवते। ह्या 2 डाळी टाकलेल्या आहे। त्याच्यासाठी हळद आणि मीठ आणि हे जिरे आणि लागणारे साहित्य त्याच्यासाठी बघा। हे लागणारे साहित्य लसण, टमाटे आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि हिरव्या 3-4 मिरच्या आणि जिरे। आता आपण ही कृती करून बघत आहोत। आता हे तुम्हाला दाखवते कसे मुगाच्या आणि तुरीच्या डाळीचं वरण करताय बघा। कसं चवदार वरण, चवदार असं वरण बनतंय बघा। आता प्रथम टाकणार आहोत आपण तेल। गावाकडे कसं तुरीची डाळ असली ना, तुरीची आणि मुगाची, तुरीची डाळ जर नसली तर मुगाची असली थोडीशी कमी असते, तर मग दोन्ही डाळी मिक्स करता। पण दोन्ही डाळींचं मिक्स वरण हे खूप छान लागतं। नेहमी मिक्स डाळीचं वरण करायचं, तूर आणि थोडीशी मुगाची डाळ टाकायची। ते वरण असं खायला बी चांगलं लागतं आणि पौष्टिक बी असतं, आजाराला बी चांगलं असतं। आणि काही आजार वगैरे होत नाही, काय नाही। असं चांगलं आणि हलकं आणि एकदम असं जेवण करायचं, हलकं जेवण करायचं। डाळ भात हे आरोग्याला चांगलं असतं, पौष्टिक असतं। ज्याच्यापासून आपल्याला काही वेदना होईना असं खाणं करू नका, कारण आता खूपच आजार डेंजर निघलेले आहे। आता बघा आपण प्रथम काय घेणार आहोत, याच्यात प्रथम आपण टाकणार आहोत जिरे। आता हे जिरे सोडले आपण कढईत, पातेल्यात नाही एवढं मी म्हटलं नको, कढईत चव बाजूने डाळ हे होती आणि चांगली बी लागते टेस्ट। हे बघा जिरे सोडले, त्याच्यानंतर कढीपत्ता सोडलेला आहे, त्याच्यानंतर लसूण टाकलेलं आहे आणि टमाटे टाकले, जिरे मिरच्या टाकल्या, थोडी कोथिंबीर बी टाकून दिली। त्याच्यामध्ये कोथिंबीर हे टाकलेले शिजतं आणि अर्क उतरतं, नंतर काय ते दिसण्यासाठी काय उपयोग नसतो। बघा कशी फोडणी कशी बसली आहे भारी। फोडणी जर चांगली बसली तरच भाजी चवदार लागते। वरण काही बी असं कोणती भाजी, वरण वगैरे डाळी वगैरे चवदार लागतात। जर फोडणी जर नाही तुमची चांगली बसली भाजीला, तर भाजी किंवा वरण असं किंवा डाळी गेली कोणती भाजी चवदार लागत नाही। आता आपण याच्यात काय टाकणार आहोत, डाळ। आज आपण तुरीच्या डाळीचं वरण बोलतो। बघा कसा कलर आलाय त्याला। तुरीच्या डाळीचं वरण, असं वरण खमंग आहे ना, खाऊन बघताना म्हणजे काय वरण। आता तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही पाणी सोडणार त्याच्यात, तेव्हा जेवढं तुम्हाला पाणी लागतं तेवढं तुम्ही सोडणार। आता त्याच्यात मीठ टाकणार चवीनुसार। आता आपण मीठ टाकलं हे याच्यात, बघा कसं वरण झालंय। असं वाटण किती खावा आणि एकदम चांगलं बरं का, खाण्याला बी छान वाटतं, हलकं असतं जेवण। हे बघा आपलं वरण, आपण तुरीच्या आणि मुगाच्या डाळीचं मिक्स वरण केलेलं आहे। हे वरण बघा कसं झालेलं आहे, असं वाटणार किती खाणार, किती खावा म्हणून। हे बघा वरण, गावाकडे कसं चुलीवर बनवता वरण। तुरीची नसली तर मुगाची डाळ, मुगाची नसली तुरीची, दोन्ही मिक्स करायची, पण त्याचं वरण टेस्ट लागतं। आणि असं वरण आहे ना तुम्ही खाऊन बघा, करून बघा आणि
असं करायचं बघा. ही पद्धत कशी केली मी, आपली गावाकडच्या पद्धती राहणार, माझ्या काही इकडच्या पद्धतीने तुरीच्या डाळीचं वरण आहे. हे बघा, असं झालं पाहिजे कोणत्या बी भाज्या का पहिलंच आपण असं खाऊन बघितल्या पाहिजे. नाही तर काय आहे, केली ना त्याला टेस्ट ना मीठ, असं नाही करायचं. भाजी कोणची बी अशी करायची ना तर अशी चव आली पाहिजे, चवदार लागलं पाहिजे. आज आपण तुरीच्या डाळीचं वरण दाखवलं आहे. तुम्ही आज तुरीच्या डाळीचं वरण बघा आणि असंच करून बघा. हे बघा कशी तरी आलेली त्या वरणाला बघा. खाण्याला बी एकदम चांगलं, पौष्टिक बी, आरोग्याला बी चांगलं. तर आता हे आपलं वरण झालेलं आहे. हे बघा, तुरीच्या डाळीचं वरण कसं बनवलं आहे ते तुम्हाला मी दाखवलं आहे त्या पद्धतीने. तर अशी डिश करून बघा आणि खा. माझ्या चॅनलला लाईक करा. आज तुरीच्या डाळीचं वरण, तूर आणि मूग डाळ दोन्ही डाळींचं मिक्स वरण बनवलेलं आहे. एका डाळीचं नाही आहे, ते मिक्स वरण. तर ही आपली डिश तयार झालेली आहे. आता हे बघा, ही भाकर आहे, हा भात आहे आणि हे लोणचं आहे. गावाकडचं जेवण हे लोणचं आहे. आणि ही तूर आणि मूग डाळ मिक्स वरण आहे. आणि त्याच्याबरोबर ही हरभऱ्याची उसळ आहे. हरभऱ्याची उसळ, डाळ भात बनवले ना उसळ बनवतात गावाकडे. म्हणजे उसळ कशी उसळ बनवतात, मग काय बनवायचं तोंडी लावायला, मग उसळ बनवतात. तर ही उसळ आहे. हे आपलं ताट तयार झालेलं आहे. खाऊन बघा. आणि असेच वरण बनवा, असंच वरण बनवा. करून बघा, खाऊन बघा आणि असंच वरण बनवा.